नमस्कार पुढे आली. जय श्रीराम गाईज, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळी मस्त हल्दीवाला गरम दूध बीत पिला अंघोळ बिंगोल करायच्या आधी. आणि आता रेडी वगैरे झालो आहे गाईज. आणि रेडी होऊन चाललो आता देवलात बजरंगबलीच्या. सगळ्यात पहिला शनिवारी आपला एक काम असतो. त्याच्यानंतर आपण जायचे गाईज आईला काळेरला घेऊन जायचे. काहीतरी डेंटिस्टकडे जायचं. डेंटिस्टकडे काही काम आहे आईला, दातांचा काहीतरी आहे, तर तिकडे असं आपलं रुटीन आहे. त्याच्यानंतर आधीमध्ये काही प्लॅन थोडाफार चेंज असू शकतो. तर आता बघूया, चला कसं काय होतं, आजचा दिवस कसा जातो आपला. गाईज आज ना 4 वाजल्यापासून जागा आहे. सकाळी 4 वाजल्यापासून झोपत नाही आली. त्याच्यानंतर मला म्हणून बोललो का लवकर आवरूया, कारण आपल्याला कामं पण होती आज म्हणून. चला आता देवलात गर्दी बघा किती आहे. आता देवलातून आलोय घरी झटपट फटाफट. आता आईला घेऊन जाऊ आपण दातांच्या दवाखान्यात, डेंटिस्टकडे. नाश्ता करायला सकाळचा मस्त उपमा घेतले जरासा. चला आता आई होते तयार, तोपर्यंत जायचं आईला घेऊन. आता काल्हेरमध्ये आलो आम्ही, डेंटिस्टच्या इथे आलो. चल बाकी काय त्रास आहे का? बीपी डायबिटीज? ना बीपी नाही. गोळी घेता? हो घेतो. ऑपरेशन वगैरे होत आहे? आता झालंय चेकअप आणि डॉक्टरने सांगितलं दाढ काढायला लागेल. तर आता 2 दिवसांनी बोलवले दाढ काढायसाठी. चला आता माझा जो काम आहे त्या कामासाठी जातो, आईला सोडतो. आता आलोय घरी ना, मयूर भाऊ पण येतो आपला. आता तोंड धुतो, कारण जाम धुलंय काल्हेरला आमच्या इकडे. बाबा घराच्या बाहेरच निघाला तरी अख्खा दिल्लीनी माणूस अंघोळ करून मोकला होतो. तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, मामा आलेले प्रसाद घेऊन. तर पेरू पण आणलेत मामाने बघा शिर्डीवरून. हे घे मास्क घे, सस्ता रुमाल नको लावू, 20 रुपयावाला घे. पाठवून ठेव. नको पाठवून ठेव नंबर. नाही, मास्क लावायला लावले ना त्याला, तर काय जाईल ना. गरिबांसारखा रुमाल लावले. आता जसं मी बाहेर आलोय, गरिबांसारखा रुमाल लावले बोललो. रुमाल बरा पडतो. मास्कवरती रुमाल लाव मग. नको, मासवरती रुमाल. काही आम्ही चाललेलो आहे आता भिवंडी कोर्टात, कारण आज तारीख आहे 13 डिसेंबर. तर आज आहे लोक अदालत. लोक अदालतसाठी आम्ही चाललेलो आहे. लोक अदालतमध्ये कसं असतं, जे आपल्या छोट्या मोठ्या जे केसेस असतात त्या क्लिअर होतात. तर त्यासाठी जरा वकिलाशी भेटायला चाललो आहे. त्या दिवशी आपण भेटलो वकिलांनी. आमच्या भिवंडीची तोल अशी आहे ना, म्हणून मास्क लावला पहिले. पण मास्क लावून काय फायदा होणार नाही. तोलीच्या पुढे कोणी जिंकू शकत नाही भिवंडीच्या. बकरामुंडी मेंढ बकरामुंडी. मेंढा बकरा भिवंडीत जास्त मेंढाच चालतात ना. 30 जवळ आले. 30चा स्टॉक आहे. एकादशी आहे. एकादशी आपली नाही. इथंच आमची हालत खराब झाली दोलीनी. पुढं अजून बाकी आहे आम्हाला. अजून डिमॉलिशन होतोय. हे बघा, रस्ता वाढवण्यासाठी कसं तोडले बघा सगळे. इनलिगल काय बघते रे वाकडी मान करून.
करण आहे तो करण. आता तुम्ही बोलशाल कोणाला सांगतोय, कोणाला आवाज होते. हा हे सगळं इनलिगल होता. इनलिगल सगळा तोडत घेतला भिवंडीमध्ये. रस्ता मोठा होतोय. मेट्रोमुळे रस्ता मोठा, ट्रॅफिक कमी झाली पाहिजे त्यासाठी. पण धूल कधी कमी होईल काय माहिती ना. खड्डे आमचे भिवंडीचे पूर्ण पारपर्यंत तोडत घेतलाय भिवंडीत. सगळा इनलिगल तोडलाय. कसा काम अख्खा डिमॉलिशन. मला नाही माहिती. त्यांनी बघा ही आहे भिवंडीचे महानगरपालिका. ही व्हाईट बिल्डिंग आहे ती बघा. महानगरपालिका आहे भिवंडीची. किती मोठी आहे बघा. बघा हा आहे भिवंडी कोर्ट. आता वकील आमचा गेला परत कल्याण कोर्टला. यायला थोडा टाईम झाला. 12 वाजता पोचायचा होता. वाजला 1:15. आता वकील 2 वाजता येणार आहे. बाई लोकांचा यायचा टाईमच खतरनाक आहे. तर वकील 2 वाजता येईल तेव्हा काम होईल. माझं काम नाही आहे, मयूरबाई आणि करणबाईचं काम आहे. त्यासाठी आलो आम्ही. चला आता वाट बघूया काय. आता वकील निघालेला आहे कल्याणवरून. त्याला थोडासा टाईम लागेल. तर तोपर्यंत आम्ही नाश्ता करायला चाललो आहे काहीतरी. चला नाश्ता करू. भूक लागले ना म्हणून. इथं आतमध्ये कॅन्टीन असते पण कॅन्टीनमध्ये नाही खायचं बोलतं आपले भाऊ लोक. बोलतात बाहेर खाऊ काहीतरी. साधा नाश्ता करू नंतर बघू काहीतरी. डॉमिनोज दिसलेला आहे कोर्टाच्या बाहेरच. चाललोय आता. द मनोज पिझ्झा. द मनोज डॉमिनोज. काय करायला आलोय ना काय करतोय. पिक्चर पण बघू नये बा इथं. असं नाही. काय करायला आलो ना काय करतोय. कपडे पण घ्यायला जायचे. हा आगरी साठी. दरवाजा खोल. सेट बोल सेट. अर्धा तास लागेल बोलतं. अर्धा तास. तेवढा टाईम नाही आमच्याकडे. वकिलाला तर जायला लागेल आम्हाला. अर्धा तासाचा 1.5 तास करतील हे लोक. हा अर्ध्या तासाचा 1.5 तास करतील हे लोक. धावपल करायला लागेल बघ तेवढी. ना तर वडापाव खायला लागेल गपचूप बाहेरशी. नशीब खराब आहे आमचा. डॉमिनोजमध्ये पण काय भेटलं ना आम्हाला. वेट करायला लावतात. मी तर कंप्लेंट केली डायरेक्ट. ऑनलाईन वेबसाईटवरती डायरेक्ट डॉमिनोजच्या ऑफिशियलवर कंप्लेंट केली का असा प्रॉब्लेम झाला आम्हाला. तर मला आता 24 आवर्समध्ये 24 तासामध्ये रिप्लाय येईल त्यांचा. आणि आमचा वकील किती भारी आहे बघा. त्यांनी जो आमचं काम इथून होणार होता आता बोलते कल्याण कोर्टात आहे. आता आम्हाला परत कल्याणला जायचं आहे. बाबा भिवंडी कोर्टात आहे. आता इथून आम्ही चालले कल्याण कोर्टात. नुसती धावपल आहे आज. कोल्हा बघा कोल्हा. चलो कल्याण. ना मोबाईलला चार्जिंग नाही. चार्जर पण नाही आणला ना. पॉवर बँक पण नाही आणली. कैसा क्या होईंगा अपना आज. फायनली आत्ता झालं आहे आपलं काम. कोर्टाच्या बाहेर आलेलो आता आम्ही. आता चाललो आहे आम्ही. प्लॅन करतो का फूड बाउल खायला जायचं. आता बघू आपले भाऊ लोक काय बोलतात. कधीपासून आलेलो आम्ही. आता वाजलेत 4 वाजलेत. चला आता दाखवतो तुम्हाला पुढे काय प्लॅन आहे आपल्या. ते
हे बघा कसा हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे, तर खाऊन घेऊ चला आता. लोकांना बोलतोय मामा संचे जाऊ, मग कल्याणला आलो तर, पण आम्हाला टाईम होईल, आम्हाला कामं आहेत अजून दुसरी, त्यासाठी आता चाललो आम्ही घरी गायच. चला पावलेली आपल्या ट्रॅफिक. लास्ट टाइम पण आम्ही इकडून रिटर्न फिरलो होतो ट्रॅफिकमुळं, तर आता आम्ही रिटर्न नाही फिरणार, कारण तो पाईपलाईन रोड जाम बेकार आहे, खतरनाकवाली खड्डे आहेत तिथं. सर्व्हिसिंग झालेली आमची पण, गाडीची तर थोडं आमची सर्व्हिसिंग झालेली. आस्ते पोचू, भले रातचे घरी पोचलं चालेल, बरोबर ना. त्यावर फिट ट्रॅफिक असल्या हेतूने आम्ही लोकांनी गाडी टाकली आता पिंपलास गावामध्ये. पिंपलासवरून आम्ही असं गावागावातून जाणार आहे. पिंपलास नॅशनल तलाव. हां, पिंपलास नॅशनल तलाव पूर्ण कचरा आहे, गटार झाली त्याचा. पिंपलासची ताडी फेमस आहे का काही? तर काहीच पिंपलासला आलो आणि ताडी नाही घेऊन जाणार असं काय होईल का? आमच्या पप्पांना एवढी आवडायची ना ताडी, पप्पांचा ताडी म्हणजे जीव. पिंपलास साईडला आले ना पप्पा, घेऊन जायचे म्हणजे जायचे. आता आपण पण घेऊन जाऊया, कोणाला तरी देऊ पाहिजे तर. घेतले बाटली भरून, आपल्याला नाही घेतली, कोणाला तरी देता येईल, पण कसा नाव पिंपळाशी ताडी असा, त्यासाठी. मदिरा आणि बाहेर ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही आता आतमधल्या रस्त्यातून चाललोय. डायरेक्ट आता आम्ही मानकोलीला निघू गावागावातून. आपली भिवंडी अशी डेव्हलप होते ना बघा. पिंपलास मध्ये कसला मोठा हायवेचा काम चालू आहे बघा ना. हायवे का रेल्वेचं काम आहे ते माहिती नाही, एवढं डेव्हलपमेंट व्हायला लागलं ना आपल्या भिवंडीमध्ये. चला आता माझ्या फोनला चार्जिंग नाही आहे, तुम्हाला आता तिकडे आपल्या इथे जाऊन भेटू. आमचा प्लॅन होता मॅगडीला पण जायचा, पण आता नाही जाते मॅगडीला. गेलो तर दाखवेल तुम्हाला, कारण आता हे ताडी आहे ही घरी घेऊन जायची. तिला होल पाडलेले आहेत मी झाकणाला, कारण जी गॅस लय बेकार असते, डायरेक्ट फट्ट करून उडेल असा झाकण. मयूर शेठ सनसेट. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. एक नंबर व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये भिवंडीची धूळ पण मिक्स झालेली. आलोय दुनियादारी करून आम्ही. आणि आमचे डॉबरमॅन इथे आहे, बर्गमॅन डॉबरमॅन. आणि आपला आमेश भाऊ. साखरपुडा उद्या, तयारी चालू आहे. भाई आलाय कोट बीट घेऊन, उद्या फुल वाजत गाजत निघणार आहे साखरपुडा त्याचा. सगळ्या मित्रांचे साखरपुडे लग्न व्हायला लागले. तू कधी घेशील मनावर? हा उद्या परवा. तेच बघा, आम्ही सकाळी आपल्या घरातून निघालो होतो मयूर भाऊच्या गाडीवर, आणि आता आम्ही आलो कुठे भरकुमला. आता मला परत सोडायला यायला लागेल. तर भाऊला उद्या बोलले की ही गाडी आपली घेऊन जा. आता हीच गाडी घेऊन चाललोय घरी. आणि तुम्हाला मी जसं बोललो आम्ही भाऊचा उद्या साखरपुडा आहे, तर मला बोलतो का जरा 1 तासाने परत ये, बोलतो जरा आपण तयारी करायची आहे, बुके वगैरे घ्यायचं आहे कस्टमाइज करून. तर त्याला दुकान माहिती नाही, तर मला माहिती आहे. तर आता मला बोलतं हरिनिवास सर्कलला माझ्याबरोबर चल, तिथं भेटतं तिथं दाखव मला. तर आता त्याला दाखवतो, कारण कसं माहिती आहे का, काही जे आपले खास लोक आहेत त्यांच्यासाठी आपण उभा राहायचं एनी टाईम, कारण ते आपल्यासाठी उभं राहिलेले आहेत प्रत्येक वेळी. म्हणून आता घरी जाऊन 1च तास जरा वेळ थांबू घरी, फ्रेश वगैरे होऊन लगेच निघून येऊया. कारण त्याने पैसे पण मारून ठेवलेत माझ्या अकाउंटला, त्याला कॅश पाहिजे होती, ते पण काढून द्यायचे त्याला. चला आता पोचलो आता ऑलमोस्ट घरी. जाता आता काहीतरी नाश्ता घेतो, सगळ्यांना नाश्ता घेऊन घरी देऊ, जरा दिवाबत्ती करून फ्रेश बिश होऊन जरा वेळ घरात थांबूया, त्याच्यानंतर मग जाऊया. चला
6 वाजले 6. बरोबर 5.5 तास आम्हाला लागले जाऊन यायला. बत्ती बित्ती केलेली आहे मी आणि तेवढ्यात गेली लाईट. सगळीकडे लाईट गेली. एकदा मी खाली पण जाऊन आलो. आजूबाजूला जेवढं पण आपले आहेत ना सगळीकडे लाईट गेले. काय माहिती काय काम निघालं आहे. तर आता आपण काम काय माहिती का आपल्याला, पहिले आमिष भाईला पैसे काढून देऊया. ATMमध्ये जाऊया. आता पैसे काढून दिल्यानंतर भाई बरोबर जायचं आहे. मला फोन करतो कधीपासून, बोलते चल बोलते काम आहे बोलते. कोण भांडते बघा. भांडणं झालेत. हा काम जो झालेला आहे आता आमिष भाऊ येतोय त्यात चाललोय मी. चला का ठाणा फिरून आलो आहे. ठाणा फिरून आल्यानंतर आता मला कॉफीची क्रेविंग आली आहे, कारण बाहेर आहे ना थंडी आहे भरपूर. तर आता बोललो गरम गरम कॉफी पितो. तर आता मॅगडीमध्ये बसलो आहे आणि घरी पण मी सांगितलं होतं मम्मीला काही जेवण वगैरे बनवू नको. आता चला कॉफी ऑर्डर केली. आता येईल आपली कॉफी. बाहेर थंडी आणि घेतले गरमागरम कॉफी आणि फ्राईज. तर चला निपटवूया पटकन. तर हे घेतलं आहे मॅकडोदून पार्सल घरी घेऊन जाण्यासाठी. तर चलो आता गरम गरम आहे, पटकन घेऊन जाऊ आपण. गाईज आता चाललोय घरी. आपल्या भाऊचीच गाडी घेतली, कारण मी गाडी का आणली नव्हती. तर आता उद्या सकाळी परत जायचंच आहे ना मला. मग तेव्हा गाडी देईल ना. त्याला काही वापर नाही आहे गाडीचा. साखरपुड्याचा तर त्याला काय आता तो बोलला का ठेव तुझ्याकडेच, लागल तुला म्हणजे तुझं काम होईल तेव्हा ते आणून. माझी गाडी असती तर मग घेतली पण नसती मी. आता काय परत त्यांना सोडायला कशाला एवढा रात्रीचं परत ते लोक एकटं येणार घरी. त्यापेक्षा मग गाडीच घेऊन चाललो मी. तो पण आहेत म्हणजे पार्सल घेतला आहे मॅगडीतून मी घरच्यांसाठी. तो ठेवला आता डिक्कीत, कारण कसा डिक्कीत गरम गरम राहील ना, जरा बाहेर थंड होईल लगेच. आता चला घरी जाऊनच भेटतो काय तुम्हाला. आणि बघू, मी तर खाल्लेलं आहे. घरी काय बघू, जरा घरचं जेवण बघून जर मन झाला जेवायचा तरच जेवल मी, कारण ते भाज्या बघून आपला मन काय जेवायचं होत नाही. बघू चला, थोडाफार खाल्ला तर खाईल, नाही तर नाही. बाहेर बाबा अशी कडकवाली थंडी आहे ना, नाकातून पाणी आला. तर गाईज आता मी जेवत नाही. हा गाजरचा हलवा आहे थोडासा ठेवला आहे मला चाखायला. तर आता येतो खाऊन आणि ब्लॉग करतो एंड. तर भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.